मेथड ऑफ इरिगेशनचं. ओके, ठीक आहे. तर हे जे आहे मेथड ऑफ इरिगेशन, ठीक आहे. तर लेक्चर थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, एकदा शिकवलं जाईल. लेक्चर नंबर 14 मेथड ऑफ इरिगेशन आणि एक्सपेरिमेंट नंबर 9 मेथड ऑफ इरिगेशन. थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही ठिकाणी कॉमनच आहे. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड राईट नाव. आता नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द न्यू पॉइंट. ओके, त्यानंतर आपण आता नवीन पॉइंट कडे जातोय. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, व्हॉट इज मीन बाय मेथड ऑफ इरिगेशन? Application of irrigation water to the cropped field by different type of layout are called as irrigation method. ज्या पद्धतीमधून पाणी आपण शेताला देतो, म्हणजे मोटरीमधून किंवा मोटर लावून, विहिरीमधून किंवा बोरमधून जे पाणी आपण शेताला पोहोचवतो, फील्डमध्ये देतो, त्याला मेथड ऑफ इरिगेशन म्हणतात. म्हणजे पाणी आता तुम्ही टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये, स्वतःच्या घरी, आजूबाजूला, रानात हे पाणी वाहताना, शेतामध्ये जाताना आणि शेत भिजताना, शेत ओलं होताना पाहिलं असेल. तर मेथड ऑफ इरिगेशन मध्ये पावसाचं पडलेलं पाणी पकडलं जात नाही, कारण की ते नॅचरल आहे. ओके, कारण की ते नैसर्गिकरित्या पावसाचं पाणी पडतं आणि सगळी जमीन भिजते. तर इरिगेशन मेथड मध्ये आपण वेगवेगळे लेआउट्स बनवतो. लेआउट्स म्हणजे काय? मातीचे बांध किंवा भुंडे बनवतो आणि त्याच्या मार्फत जे आहे ते पाणी शेतामध्ये दिलं जातं. ठीक आहे, तर हे आहे मेथड्स ऑफ इरिगेशन. आता मेथड्स ऑफ इरिगेशन मध्ये सरफेस मेथड किंवा त्यालाच ग्रॅव्हिटी मेथड ऑफ इरिगेशन म्हटलं जातं. सबसर्फेस म्हणजे काय? जमिनीच्या खालून अंडरग्राउंड मेथड ऑफ इरिगेशन असते. ते जमिनीच्या खाली जमिनीला चर खांदायची आणि जमिनीच्या खाली पाईपा पुरायच्या आणि वरनं त्यावर माती टाकायची, तर त्याला म्हणायचं सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन. ते कसं असतंय त्याचा पण व्हिडिओ मी ग्रुपवर टाकेन. आणि प्रेशराइज्ड इरिगेशन, ज्याला मायक्रो इरिगेशन, म्हणजे ज्यामध्ये ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन आणि रेनगन इरिगेशन हे 3 प्रकार पडतात. त्याचे पण व्हिडिओ मी ग्रुपवर, स्प्रिंकलर इरिगेशनचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्या ग्रुपवर टाकलेला आहे. रेनगनचा पण व्हिडिओ मी तुमच्या ग्रुपवर टाकतो. आणि ड्रिप इरिगेशन आपल्या कॉलेजमध्ये चालू आहे, तर मी ते तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. ड्रिप इरिगेशन दुपारी प्रॅक्टिकलला. ठीक आहे, तर हे थिअरी ऍज वेल एज प्रॅक्टिकल दोन्ही ठिकाणी कॉमनच आहे. ओके, तर सर्वांना समजलं असेल. तर सरफेस मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे काय? जे पाणी जमिनीवर वाहत जातं, फ्लो होत जातं, इट कॅन बी सीन बाय युअर आईज, जे तुम्हाला डोळ्यानं दिसतं, त्याला म्हणलं जातं सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, तर आता सरफेस मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे काय? तर इट रेफर्स टू द मॅनर ऑर प्लॅन ऑफ वॉटर ऍप्लिकेशन by the gravity flow to the cultivated land, wetting either the entire field, uncontrolled flooding, or part of the field like furrow, basin or border strip. तर सरफेस मध्ये 2 प्रकार येतात. एक असते अनकंट्रोल्ड इरिगेशन. अनकंट्रोल्ड इरिगेशन म्हणजे काय? शेतामध्ये पाणी सोडून द्यायचं, जिकडं जाईल तिकडं जाईल आणि जितकं रान ओलं होईल तितकं होईल. काही ठिकाणी पाणी साठून राहतं, काही ठिकाणी कमी ओलं होतं. ह्याला म्हणलं जातं सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. त्याला अनकंट्रोल्ड फ्लडिंग म्हणलं जातं. आणि दुसरं जे आहे ते येतं कंट्रोल्ड फरिंग. त्यामध्ये मातीचे भुंडे बनवले जातात छोटे छोटे, ज्याला आपण फरो, बेसिन किंवा बॉर्डर स्ट्रीप मेथड ऑफ इरिगेशन असं म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला मी इथं पीपीटी मध्ये फोटो पण दाखवणार आहे आणि दुपारी जे आपलं प्रॅक्टिकल आहे त्यावेळेस ऍक्च्युअली फील्डवर पण नेऊन तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे. आता वाईल्ड फ्लडिंग. ओके, आता वाईल्ड फ्लडिंग काय आहे त्याचा आधी फोटो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल व्हॉट इज मीन बाय वाईल्ड फ्लडिंग. आता इथं तुम्हाला काय दिसतंय की शेतामध्ये कुठंही बांध बुंदा बिंदा काय नाही, अख्खं भाताचं शेत आहे, सगळ्यात पाणी दिले सोडून आणि जवळपास एक 5 ते 6 सेंटीमीटर पाणी ऑल ओव्हर फील्ड मध्ये गच्च भरलेलं आहे. ह्याला म्हणायचं वाईल्ड फ्लडिंग. ह्याच्यामध्ये कुठलाही बांध, रिजेस, फरो काही नसते. सरळ शेतामध्ये मोकळं पाणी सोडून दिलं जातं आणि एक 5-6 सेंटीमीटर पाण्याची लेवल आली किंवा लाईन आली की ते जे असतंय त्याला म्हणलं जातं वाईल्ड फ्लडिंग. आलं लक्षामध्ये? समजलं का तुम्हाला वाईल्ड फ्लडिंग म्हणजे काय आहे ते? आलं का लक्षात? ठीक आहे, तर ह्या वाईल्ड फ्लडिंगला फ्रीली वॉटर शेतामध्ये सोडलं जातं आणि कोणतंही बांध, बंदिस्ती, बुंदा काही नसतंय. आलं लक्षामध्ये? तर याला म्हणलं जातं वाईल्ड फ्लडिंग. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, सो अलाउविंग द वॉटर टू फ्लो फ्रीली ऑन द सरफेस ऑफ लेवल ऑफ लँड विथ द हेल्प ऑफ ह्युमन. ओके, ठीक आहे, सरळ माणसानं सरळ ते पाणी शेतामध्ये सोडून द्यायचं, कुठलंही काय बांध, बंदिस्ती, बुंदा काही बघायचा नाही आणि तुम्हाला वाटते तसं फ्रीली लँड मध्ये
वॉटर जे आहे ते रिलीज केलं जातं किंवा वॉटर जे आहे ते सोडलं जातं. आलं लक्षामध्ये? ह्याला म्हणलं जातं वाईल्ड फ्लडिंग. इट कन्सिस्टिंग ऑफ अप्लाइंग द वॉटर टू द फील्ड विदाउट एनी बंड टू गाइड द फ्लो ऑफ वॉटर wet the soil surface completely. Generally, it is practiced only when the irrigation water is abundant and where land level is not allowed. Okay, तर याच्यामध्ये पाणी जे आहे ते शेतामध्ये मोकळं सोडलं जातं. कोणत्याही प्रकारचं बांध बंदिस्ती बुंदा काही नसतोय. काही ठिकाणी पाणी एक्स्ट्रा जातं, काही ठिकाणी पाणी कमी जातं, पण पाणी जे आहे ते शेतामध्ये freely सोडून दिलं जातं. Okay, sometimes it is also adopted in an initial stage of land development. This method is mostly commonly used in irrigation of crop like rice or low value pasture. इरिगेशन ज्यावेळेस माणसानं शेती किंवा ऍग्रिकल्चर स्टार्ट केलं त्यावेळेस ही मेथड जी आहे या मेथडची सुरुवात झाली. नो लँड लेवलिंग, ओके, नो लँड शेपिंग. ह्याच्यामध्ये कुठलीही बांध बंदिस्ती बुंदे बिंदे काही बंड्स बिंड्स काही टाकले जात नाहीत. सरळ शेतामध्ये पाणी सोडलं जातं. ओके, सरळ शेतामध्ये जे आहे ते पाणी मोकळं सोडून दिलं जातं. नो लँड लेवलिंग इज रिक्वायर्ड. कुठल्याही प्रकारचं लँड लेवलिंग केलं जात नाही. एकच मिनिट, एक फोन आलाय मला. वेट फॉर जस्ट अ मिनिट. एकच मिनिट. मध्ये एक फोन आल्यामुळे डिस्टर्बन्स झाला. सॉरी फॉर दॅट. ओके, आवाज ऐकू येतोय? स्क्रीन दिसते का? हो सर. ओके, तर या मेथडमध्ये लँड लेवलिंग काय केलं जात नाही. सरळ भाताच्या शेतामध्ये भाताच्या खाचरांमध्ये पाणी चिकार सोडून दिलं जातं. ह्याला कुठल्याही माणसाची गरज नाही, लेबरची गरज नाही. नुसतं बटन दाबायचं, पाईप मधनं पाणी येणार आणि शेतात जाणार. शेतात पाणी साठलं एक 5-10 सेंटीमीटर की मोटर बंद करून टाकायची. आता डिसएडव्हान्टेज काय आहे या मेथडचा, की या मेथड मधनं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाया जातं. जमिनीमध्ये पाणी मुरतं किती, जमीन समजा लेवल नसते, एका खड्ड्यात जास्त पाणी साठतं, काही वेळेस शेत फुटून म्हणजे बांध फुटून दुसऱ्या शेतामध्ये पाणी निघून जातं. त्यामुळं ह्याच्यामध्ये जी इरिगेशन इफिशियन्सी आहे, म्हणजे जे आपण पाणी देतो त्याचं भरपूर वेस्टेज होतं आणि पाणी भरपूर लॉस होतं. तर ही जी मेथड आहे पोरांनो, ही फक्त आणि फक्त भाताच्या शेतामध्येच वापरण्यात येते, बाकी कुठल्याही शेतामध्ये वापरण्यात येत नाही. वाईल्ड फ्लडिंग म्हणजे काय, मोकळं पाणी सोडून देणे. आलं लक्षामध्ये? ह्याला काय स्किल बिल लागत नाही, काय नाही. तर ही कुठली मेथड आहे?
सरफेस मेथड मधली पहिली आहे. आता दिसतंय ना तुम्हाला इथं फोटोमध्ये पाणी डोळ्यानं, बघा या शेतात कसं पाणी साठून राहिलेलं आहे, आलं लक्षामध्ये. तर ही सर्वात जुनी मेथड आहे वाईल्ड फ्लडिंग, पण यात पाण्याचा वेस्टेज आणि लॉस हा भरपूर होतो. त्यानंतर आता बघा कंट्रोल्ड फ्लडिंग. कंट्रोल्ड फ्लडिंग मध्ये इथं बघा काय केलेलं आहे, इथं छोटे छोटे चौकोनी काय केलेले आहेत, बेसिन्स तयार केलेले आहेत. बेसिन्स, ओके, चौकोन 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 चौकोन. तुम्ही तुमच्या घरच्या शेतात पण बघितले असतील, सारे बनवलेले असतात आणि हे बुंडे असतात. त्या काही लिहिलेलं आहे बघा, टेम्पररी बंड्स. आणि एक 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 बुंड्याला आपण पाणी सोडतो. एक भिजला की दुसरा, दुसरा भिजला की तिसरा, तिसरा भिजला की चौथा. तर अशा पद्धतीनं, एक मिनिट मी अनोटेशन घेतो, स्पॉटलाइट घेतो. बघा बघा, हे बेसिन नंबर 1 भिजवलं की त्याचं पाणी बंद केलं. बेसिन नंबर 2 भिजतंय आता. बेसिन नंबर 2 भिजलं की त्याचं पण पाणी बंद करणार. बेसिन नंबर 3 मध्ये पाणी सोडणार. तर या कंट्रोल्ड फ्लडिंग मध्ये काय केलं जातं, इथं बघा हे बुंडे दिसत आहेत का तुम्हाला, आणि बुंड्याच्या आतमध्ये क्रॉपच्या रो आहेत. क्रॉप नंबर, रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3, रो नंबर 4, 5, 6, 7, 8. तर अशा या क्रॉपच्या रोज आहेत. आणि या क्रॉपच्या रोज मध्ये पाणी जे आहे ते स्लोली त्यामध्ये सोडलं जातं, आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं जे वॉटर जे आहे ते प्रत्येक बेसिन्स मध्ये किंवा चेक्स मध्ये स्लोली रिलीज केलं जातं. एक भरलं, एक चौकोन भरला म्हणजे एक चेक बेसिन भरलं की त्याच्यातलं पाणी बंद करायचं, दुसऱ्या नंबर मध्ये सोडायचं, दुसरं भरलं की तिसऱ्यामध्ये सोडायचं, तिसरं भरलं की चौथ्यामध्ये सोडायचं. ह्याला काय म्हणायचं, कंट्रोल्ड फ्लडिंग. समजलं का तुम्हाला कंट्रोल्ड फ्लडिंग म्हणजे काय आहे? तर टप्प्याटप्प्याने शेताला भिजवत जायचं. एकदम सगळ्या शेतात मोकळं पाणी सोडलं जात नाही. समजलं कंट्रोल्ड फ्लडिंग. हे काय आहे, चेक बेसिन. चेक म्हणजे चौकोन. ओके, सो इट इज अ कॉमन अँड सिंपल मेथड ऑफ इरिगेशन mainly adopted in a leveled land surface. It is also known as the bed and channel method of irrigation. ह्याला सुद्धा बेड किंवा चॅनल, सारा मेथड ऑफ इरिगेशन सुद्धा म्हणलं जातं. The land is divided into small basin or bed. The area of basin is surrounded by the earthen bunds. बुंडे असतात छोटे छोटे. It is applied water is kept within the basin and not allowed to run off. तर ह्याच्यामध्ये जे छोटे मोठे बुंडे दिसत आहेत त्याच्यामध्येच पाणी राहतं. ते भरून फुटून वाहून जाऊ नये इतकं पाणी आपण सोडत नाही. तर हा एरिया जो आहे तो पूर्ण ओला झाला की त्याच्यातलं पाणी बंद करतो त्या बेसिन मधलं. त्या चौकोनाच्या आतमध्ये जे आहे त्याला आपण बेसिन म्हणायचं. आणि जे बुंडे, आणि एक भरला की दुसरा, दुसरा भरला की तिसरा, तिसरा भरला की चौथा, असं आपण पाणी देतो. दिस इज द कॉमन मेथड अडॉप्टेड फॉर द मोस्ट ऑफ द क्रॉप. or depending upon the depth of the water to be impounded. तुम्हाला त्या बेसिन मध्ये किती पाणी सोडायचे आहे त्याच्यावरनं हाईट असते. शक्यतो एक जो बुंडा आहे, ओके, तो 15 ते 20 सेंटीमीटर हाईटचा असतो. जो बुंडा आहे तो 15 ते 20 सेंटीमीटर हाईटचा असतो. द वॉटर इज टर्न्ड ऑन अपर साइड अँड आफ्टर अप्लाइंग द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर इज टर्न ऑफ. म्हणजे दारे धरणे, मराठीमध्ये शब्द आहे दारे धरणे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाणी सोडलं जातं, ते भिजलं की बंद केलं जातं. इन दिस मेथड द फील्ड इज डिवायडेड इनटू द स्क्वेअर और रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ 4 to 400 मीटर स्क्वेअर गाइडेड बाय द बंड ऑन द ऑल द साइड. चारही बाजूनं बुंड्यांनी ते कंट्रोल्ड केले जातात आणि त्याच्यामध्ये ते पाणी सोडलं जातं व्यवस्थित. आणि प्रत्येक एक 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 जे आहे ते बुंडा जो आहे, म्हणजे सॉरी बेसिन जो आहे, एक एक भिजवला जातो. ऍट ए टाइम सगळ्या शेतात पाणी सोडलं जात नाही, किंवा ऍट ए टाइम 4 बंड्स भिजवले जात नाहीत. एक बंड भिजवला बेसिन की दुसरं बेसिन भिजवायचं, दुसरं भिजवलं की तिसरं बेसिन भिजवायचं, तिसरं भिजवलं की चौथं बेसिन भिजवायचं. ओके, हे ग्राउंड नट व्हेजिटेबल्स मध्ये वापरलं जातं. आता सुटेबिलिटी कोणत्या प्रकारच्या सॉइल मध्ये, मोर इफिशियंट मोर दॅन 90% इन फाईन टेक्स्चर्ड सॉइल. दिस इज ड्यू टू द युनिफॉर्म अँड रॅपिड स्प्रेड ऑफ वॉटर and more infiltration opportunity time for all the area and thereby the depth of infiltration is uniform. म्हणजे काय होतं, सगळ्या शेतामध्ये व्यवस्थित भिजलं जातं, सगळं रान व्यवस्थित मुरलं जातं आणि पाण्याचा लॉस होत नाही जास्त. मागच्या मेथडमध्ये, ज्या फ्लडिंग मेथडमध्ये पाण्याचा लॉस भरपूर होत होता. द करेक्ट क्वांटिटी ऑफ वॉटर कॅन बी अप्लाइड ऍज देअर इज अ नो रन ऑफ. जेवढं पाहिजे तेवढंच पाणी आपण देतोय, त्यामुळे पाणी वाहून जाणे असं काही होत नाही. Leaching of salt is possible by impounding the water and giving more opportunity time for infiltration, stagnation and drainage.
त्यामुळे काय होतं, पाणी जमिनीमध्ये मुरणं आणि जमिनीमध्ये व्यवस्थित जाणं ह्यासाठी सफिशियंट टाइम भेटतो. आणि जर जमिनीवर क्षार साठलेले असतील, क्षाराचं प्रमाण असेल, तरी सुद्धा ते जमिनीच्या लोअर लेअरमध्ये निघून जातात. सुटेबल टू लँड with smooth, gentle and uniform slope with low to medium infiltration rate. ओके, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये स्मूथ, जेंटल अँड युनिफॉर्म स्लोप विथ लो टू मीडियम इन्फिल्ट्रेशन रेट, ह्याच्यामध्ये सगळ्या जमिनीमध्ये स्मूथ आणि जेंटल आणि युनिफॉर्म स्लोप मेंटेन राहतो आणि व्यवस्थित रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन होतंय. ऍडव्हान्टेज, वॉटर कॅन बी अप्लाइड युनिफॉर्मली, पाणी जे आहे ते युनिफॉर्मली ऑल ओव्हर फील्ड मध्ये अप्लाय केलं जातं. इवन स्मॉल स्ट्रीम कॅन बी युज्ड फॉर द इरिगेशन ऑफ द क्रॉप इफिशियंटली, छोटस जरी पाण्याची स्ट्रीम व्यवस्थित वापरता येते. सिंपल अँड चीप वेन इक्विपमेंट युज्ड कन्स्ट्रक्शन, बुंडे बनवायला काय लागत नाही, बैलानच आपण हॅरो वापरून बुंडे बनवतो आणि खोऱ्यानं ते व्यवस्थित करतो. ओके, त्यामुळे ह्याला काही जास्त खर्च येतोय किंवा खूप कॉस्टली आहे, जास्त लेबर लागतात, अशी काही आवश्यकता नाहीये. एक लेबर सुद्धा सफिशियंट आहे. आता या मेथडचे डिसएडव्हान्टेज, इट नीड अ हाय डिग्री ऑफ लेवलिंग, जमीन लेवल पाहिजे बघा पोरांनो. जमीन जर लेवल नसेल तर पाणी एका साईडला वाढणार आणि बुंडे फुटणार. विदिन द बेसिन सॉइल शुड बी युनिफॉर्म, त्या बेसिन मध्ये सॉइल युनिफॉर्म पाहिजे. इट इज नॉट सुटेबल फॉर कोर्स टेक्स्चर्ड सॉइल विथ हाय इन्फिल्ट्रेशन रेट. ओके, तर कोर्स टेक्स्चर सॉइल आणि ज्याचा इन्फिल्ट्रेशन रेट जास्त आहे, ज्यामध्ये जास्त पाणी मुरतं, त्या जमिनीमध्ये हे सुटेबल नाही, कारण की जेवढं पाणी सोडणार ते सगळं जमिनीमध्ये जास्त मुरणारच. ओके, in a fine textured soil with very low infiltration rate, precaution may be taken to avoid long time water stagnation. एकच लक्षात ठेवायचं की जास्त पाणी सोडायचं नाही, जास्त पाणी त्या बुंड्यामध्ये साठवायचं नाही, नाहीतर बुंडे फुटणार आणि पाणी बाहेर निघून जाणार किंवा पाण्याचा लॉस जास्त होणार. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे पोरांनो, सर्वांनी पाहिले असेल रिंग आणि बेसिन, ज्याला आळे पद्धत म्हटलं जातं. इथं तुम्हाला पीपीटी मध्ये पण दिसतंय आणि तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतंय. म्हणजे मी दोन्ही फोटो, फील्ड मधला पण फोटो टाकलेला आहे आणि रेग्युलर फोटो पण टाकलेला आहे. सो यू कॅन अंडरस्टँड इझिली, तुम्हाला ते व्यवस्थित समजून जाईल की काय अडचण आहे ती. आलं लक्षामध्ये? तुम्हाला समजून जाईल काय अडचण आहे. सो रिंग अँड बेसिन जे आहे, तर ह्याच्यामध्ये पाणी जे आहे, आता जे लॉंग डिस्टन्स क्रॉप असतात, उदाहरणार्थ ऑर्चर्ड, आंब्याची बाग, चिकूची बाग, पेरूची बाग, ह्या ज्या बागा असतात मोठ्या की ज्याच्यामध्ये 6 मीटर, 8 मीटर, 10 मीटर असं जे मोठं मोठं अंतर असतंय, त्या आता ती अख्खं क्षेत्र भिजवणं शक्य नाही. मग काय केलं जातं, झाडाच्या शेजारी आळं केलं जातं. इथं दिसतंय तुम्हाला गोल आळं केलं जातं. आता तुम्ही हे लहानपणी बघितलं पण असेल किंवा तुम्ही बागांमध्ये गेला असाल त्यावेळेस तुम्ही हे आळं बघितलं पण असेल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर हे जे रिंग आणि बेसिन आहे ह्याच्यामध्ये हे आळे बनवले जातात. ओके, ह्याच्यामध्ये जे आहे ते असे सर्क्युलर गोल आळे बनवले जातात आणि ह्या आळ्यांमध्ये पाणी सोडलं जातं. इथं बघा, हा एक इरिगेशन कॅनल आहे. ओके, सप्लाय चॅनल आहे ज्यातनं पाणी येतं आणि प्रत्येक आळ्यामध्ये पाणी सोडलं जातं. त्या आळं जे असते ते 1 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर गोल असते आणि प्रत्येक झाडाच्या बुंद्याच्या शेजारी ते पाणी सोडलं जातं. त्यामुळे ह्यामध्ये पाण्याचं वेस्टेज कमी होतं. आणि जी रिंग आणि बेसिन आहे, हे जे गोल आहे ह्याला म्हणायचं रिंग, आणि आतमध्ये जे आहे सपाट त्याला म्हणायचं बेसिन. तर प्रत्येक रिंग आणि बेसिनच्या आतमध्ये पाणी सोडलं जातं आणि ते प्रत्येक जे आहे बेसिन हे भिजवलं जातं, एक 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 एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक. तर अशा पद्धतीनं हे जे रिंग आहेत ह्या इरिगेट केल्या जातात, रिंग आणि बेसिन. त्यामुळे काय होतं, पाण्याचं वेस्टेज होत नाही, झाडाच्या बुंद्याच्या शेजारी पाणी पोचलं जातं. त्यामुळे ही जी इरिगेशन इफिशियन्सी आहे, इरिगेशन इफिशियन्सी म्हणजे काय, तुम्ही दिलेलं पाण्यापैकी किती पाणी झाडानं ऍब्सॉर्ब केलं किंवा झाडानं शोषून घेतलं, ह्याला म्हणायचं इरिगेशन इफिशियन्सी. ओके, तर ह्याच्यामध्ये इरिगेशन इफिशियन्सी जी आहे ती खूप चांगली राहते. कळाली तुम्हाला रिंग आणि बेसिन मेथड, ज्याला आळे पद्धत आपण म्हणतो. ओके, दिस मेथड इज मॉडिफिकेशन ऑफ चेक बेसिन मेथड अँड इट इज सुटेबल फॉर वाईड स्पेस्ड ग्रोन ऑर्चर्ड क्रॉप. ही फक्त पोरांनो लक्षात ठेवा, आंबा, चिकू, पेरू, नारळ, हे जी बागा आहेत, ओके, ज्या बागेंमध्ये
दोन रोपांमध्ये सॉरी 2 प्लांटमध्ये अंतर जास्त असते तर अशा बागेमध्येच ही जी आहे ही मेथड फॉलो केली जाते. ऍग्रोनॉमिकल पिकं जी आहेत ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मका, उडीद असल्या पिकामध्ये ही मेथड फॉलो केली जात नाही. ज्यामध्ये मोठी मोठी झाडं आहेत आणि 2 झाडांमध्ये 5 मीटर, 6 मीटर, 8 मीटर असं मोठं मोठं अंतर आहे, ह्याच ठिकाणी ही जी रिंग आणि बेसिन मेथड आहे ही फॉलो केली जाते. In this method, a circular bund is constructed around each tree plant or a group of a tree plant. एकच मिनिट बोला माझं काय काम आहे तुमचं? या ज्या मेथड मध्ये आहे रिंग आणि बेसिन मेथड मध्ये जे आहे तर ह्याच्यामध्ये ज्या 2 झाडांमध्ये अंतर जास्त आहे ज्या 2 झाडांमध्ये अंतर जास्त आहे त्या झाडांमध्ये ही जी मेथड आहे ही फॉलो केली जाते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मका, उडीद ह्या 2 क्रॉप्स मध्ये जिथं अंतर कमी आहे किंवा क्लोज ग्रोईंग आहे तिथं ही मेथड फॉलोअप केली जात नाही. कळालं? कारण की काय होते आता मला सांगा, समजा ज्वारी, बाजरी सॉरी आंब्याची बाग आहे. ओके, तर 2 झाडांमध्ये अंतर जास्त असते. अख्खं शेत भिजवण्याचे मतलब काय आहे? झाडाच्या बुंद्यात पाणी देणं गरजेचं आहे ना आपल्याला फक्त. ओके, ठीक आहे. तर ऍडव्हान्टेज हा इरिगेशन ऍप्लिकेशन इफिशियन्सी सगळ्यात चांगली इरिगेशन ऍप्लिकेशन इफिशियन्सी जी आहे ते ह्याच्यामध्ये अचीव होते विथ प्रॉपरली डिझाइनड सिस्टम. अनस्किल्ड लेबर कॅन बी युज्ड ऍज देअर इज अ नो डेंजर ऑफ इरोजन. ह्याच्यामध्ये काही इरोजन होत नाही, पाणी वाहून जात नाही. फक्त एक माणूस असला प्रत्येक रिंगला पाणी सोडायला की बाद झालं, त्यात काय 10 माणसं पाहिजे ती असंही काय भाग नाहीये. डिसएडव्हान्टेज फक्त तो माणूस लागतो तुम्हाला एक. बंड रिस्ट्रिक्टेड यूज पहिल्यांदा तुम्हाला भुंडे बनवावे लागतात आणि भुंडे जे आहेत ते गोल गोल म्हणजे आळी जी आहे ती तुम्हाला माणसं लावूनच बनवावी लागतात. त्यासाठी मग माणसं सुरुवातीला जास्त लागतात. पोरांनो लक्षात ठेवा. पण एकदा बनवलं की वर्षभर पुन्हा टेन्शन नाही. एकदा तुम्ही हे भुंडे बनवले की वर्षभर तुम्हाला बघायचं काम नाही. लिमिटेड टू रिलेटिव्ह युनिफॉर्म लँड. ओके, ठीक आहे. जमीन थोडीशी चढ उताराची असली तरी चालते, म्हणजे एवढं काही टेन्शन नाही. तर सगळ्यात चांगली इरिगेशन इफिशियन्सी ह्याच्यामध्ये आहे. आणि रिंग आणि बेसिन जी मेथड आहे ही जी आहे ही फक्त ह्याच्यात वापरतात. कशात? आंब्याची बाग, चिकूची बाग, पेरूची बाग. आता ही जी पुढची मेथड आहे ह्याला बॉर्डर आणि स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन म्हणतात किंवा मराठीमध्ये ह्याला सारा मेथड इरिगेशन म्हणलं जातं. ओके, बॉर्डर आणि स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन किंवा मराठीमध्ये ह्याला साऱ्याची मेथड सुद्धा म्हणली जाते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. ओके, तर बॉर्डर आणि स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन मध्ये माझा आवाज ऐकू येतोय? पोरांनो स्क्रीन दिसते का? येस सर. ओके, काय आहे मी मधनं चेक करत राहतो. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आवाज ऐकू जायचा बंद होतो किंवा स्क्रीन दिसत नाही आणि आम्ही नुसतंच बोलत राहतो, मग पोरांना कळत नाही. त्यामुळं 5-10 मिनिटांना मी आधनं चेक करत राहतो की विद्यार्थ्यांना आवाज ऐकू जातोय का नाही किंवा विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसते का नाही. नाहीतर मी नुसतं बडबडत बसायचो आणि तुम्हाला ऐकून जायचं नाही. ती तसं व्हायला नको म्हणून मी आधनं विचारतोय. ओके, तर दिसते. तर नेक्स्ट मेथड जी आहे आपली पोरांनो सरफेस मेथड ऑफ इरिगेशन मध्ये ज्याला म्हणायचं बॉर्डर आणि स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन. आता काय दिसतंय तुम्हाला इथं? असे लांबच्या लांब स्ट्रिप आहेत का आणि मध्ये बुंडे आहेत ती, बरोबर आहे का? दिसते का? लांबच्या लांब अशा स्ट्रिप आहेत. इथं पण बघा तुम्ही स्ट्रिप म्हणजे लांबच्या लांब ह्या ज्या आहेत ह्या अशा स्ट्रिप्स असतात. अलग लक्षामध्ये? ठीक आहे, एक मिनिट नोटेशन घेतो. या लांबच्या लांब
ह्या अशा स्ट्रीप असतात आणि ह्या बुंड्यानं सेपरेट केल्या जातात. दिसतोय का? हा मग मी इथं पॉइंटर टाकलेला आहे. म्हणजे मातीचा हा बुंडा असतोय एक 15 ते 20 सेंटीमीटरचा आणि मध्ये आधी हे छोटे छोटे आडवे बांध का टाकले तर एका साईड पाणी वाहतंय म्हणून आडवं तिडवं मध्ये छोटे छोटे बुंडे टाकलेत म्हणजे पाणी एका सरीमध्ये साऱ्यामध्ये पसरून जावं. तर ही बॉर्डर आणि स्ट्रीप आणि ऍग्रिकल्चर मध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. एक भिजवून झालाय, दुसरा भिजतोय, दुसरा बघा इथं बघा, पहिला सारा भिजून झाला, दुसरा सारा अर्धा आहे, दुसरा सारा भिजून झाला की तिसऱ्या साऱ्यामध्ये पाणी सोडणार, तिसरा बॉर्डर भिजून झाला बॉर्डर स्ट्रीप की चौथ्या बॉर्डर स्ट्रीप मध्ये पाणी सोडणार. म्हणजे फील्ड एक 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 साऱ्यामध्ये भिजत. बघा इकडं ही भिजलेली आहे, इकडं कोरडी आहे आणि इथं माणूस आहे. म्हणजे एक 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 बॉर्डर आणि स्ट्रीप जे आहे हे भिजवायचं काम चालू आहे. समजलं तुम्हाला? कळालं? The field is divided into number of long parallel strip by providing small parallel earthen bund or leaves or dikes along with both the side of the strip, generally 3 to 5 meter. तर दोन जे स्ट्रीप आहेत किंवा दोन जे बुंडे आहेत त्याच्यामध्ये 3 ते 5 मीटरचं अंतर असते, विड्थ ज्याला आपण म्हणतो, आणि त्याची जी लेंथ असते लांबी ती 75 ते 300 मीटर पर्यंत असते. म्हणजे 75 मीटर पासून 300 मीटर. जेवढं लहान लेवल तेवढी लेंथ जास्त आणि जेवढं लहान अंडुलेटिंग तेवढी लेंथ कमी. सेपरेट बाय द स्मॉल बॉर्डर रिज ऑर लो डायक्स. डायक्स म्हणजे काय? बुंडे. बुंडा म्हणजे डायक्स ऑफ अबाउट 15 सेंटीमीटर हाईट लेड आउट इन द डायरेक्शन ऑफ द स्लोप. ओके, तर अशा पद्धतीनं काय सांगितलं तुम्हाला? दोन बुंड्यांमध्ये 3 ते 5 मीटरचं, म्हणजे एक लक्षात, एक मिनिट, सॉरी, रिंग अँड मिसिंग चालेल, एकच मिनिट थांबा. ओके, पुन्हा मी अनोटेशन घेतो. तुम्हाला व्यवस्थित ते समजलं पाहिजे, नाहीतर काय होते पोरांच्या व्यवस्थित क्लिअर होत नाहीत. आणि एकच मिनिट, अनोटेशन काही ना आले आले. ओके ओके, स्पॉटलाइट घेतो. तर लक्षात ठेवा, हे जे दोन बुंडे आहेत, स्पॉटलाइट पेक्षा मार्कर घेतलेला बरा आहे. हे बघा, या जे दोन बुंडे आहेत किंवा हे इथं दाखवूया तुम्हाला मी, या बुंड्यांमध्ये अंतर जे आहे पोरांनो ते 3 ते 5 मीटर असते. हे राही ना, 3 ते व्हॅनिशिंग पेन झाला माझ्याकडून. व्हॅनिशिंग पेन काय यायला लागलाय परमनंट काही नाही. तर तुम्हाला आता कळलं असेल, हे 3 ते 5 मीटरचं अंतर असते. आणि ही जी लेंथ आहे पोरांनो, ही जी लेंथ तुम्हाला दिसते ती जवळपास 75 ते व्हॅनिशिंग होते, 75 ते 300 मीटर पर्यंत असते पोरांनो. किती? ही जी लेंथ आहे ही 75 मीटर ते 300 मीटर आणि ही जी लेंथ आहे म्हणजे विड्थ आहे हे 3 मीटर ते 5 मीटर. आणि हा जो दिसतोय तुम्हाला, हा जो आहे हा सगळा बुंडा आहे, बुंडा बंड्स. हे जी हाईट असते ती जवळपास पोरांनो 15 सेंटीमीटर असते. किती असते? 15 सेंटीमीटर. दोन बुंडे. कळालं का? ही लेंथ किती आहे? 75 ते 300 मीटर आणि ही विड्थ किती आहे? 3 ते 5 मीटर. आणि डिवाइड काय झालं केलंय? बुंड्यानं. ओके, समजलं? बॉर्डर आणि स्ट्रीप किंवा सारा मेथड. द एंड अलॉंग विथ द स्ट्रीप may or may not be closed, which is based on the length of the strip. If the length of strip is very long, then end will be closed to have a uniform distribution and avoid the runoff. Okay, तर ह्याच्यामध्ये त्याचा शेवटी छोटे छोटे बंड्यानं त्याचा एंड क्लोज केला जातो. Each strip is irrigated independently from upper end, turned on, and water flow as the thin sheet and uniformly spread along with the strip. तर हे जे आहे, ह्या स्ट्रीप जी आहे इरिगेटेड वॉटरची किंवा इरिगेशन वॉटरची, ही वरून पाणी सोडलं जातं आणि सोडल्यानंतर ते हळूहळू 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 खालीपर्यंत भिजत जातं आणि भिजत स्लोली हे जे आहे हे भिजत 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 पुढे जातं आणि अख्खी फील्ड एक भिजली की दुसरी भिजली की तिसरी, अशा पद्धतीने त्याला इरिगेशन दिलं जातं. द वॉटर इज टर्न ऑफ when required volume is delivered.
सगळी स्ट्रीप भिजली की पाणी बंद करायचं. द ऍप्लिकेशन इफिशियन्सी ऑफ दिस सिस्टम इज 75 to 85%. या सिस्टमची जी इफिशियन्सी आहे म्हणजे पाणी देण्याची ती 75 ते 80% आहे. म्हणजे याच्यात पाणी जास्त वेस्टेज होत नाही. सुटेबिलिटी, इट इज सुटेबल टू द सॉइल हॅव्हिंग मॉडरेट टू लो मॉडरेट हाय इन्फिल्ट्रेशन. ही जी आहे ही मॉडरेट टू लो मॉडरेट इन्फिल्ट्रेशन सॉइलला हे अतिशय सुटेबल आहे. द फील्ड विच हॅव्हिंग 0.5 to 0.5% स्लोप, ज्या फील्डचा 0.0 ते 0.5% स्लोप आहे. एकच मिनिट पाणी पितो. तर ज्या फील्डचा 0 ते 0.5% स्लोप आहे म्हणजे स्लोप जास्त नाही पाहिजे. या मेथड मध्ये जर स्लोप जास्त असेल तर काय होणार, पाणी वाहून सगळं निघून जाणार. फॉर डेन्स क्लोज स्पेस्ड क्रॉप इट कॅन बी ऍडव्होकेटेड अप 4% स्लोप इज प्रोव्हाइडेड. देअर शुड नॉट बी एनी इरोजन हजार्ड्स. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इरोजन हजार्ड्स जे आहेत ते येऊ न देणे हे पण काळजी घेणे हे आपलं काम आहे. लक्षामध्ये ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इरोजन हजार्ड्स येऊ न देणे. ओके, म्हणजे माती वाहून नाही गेली पाहिजे. For dense closed spaced crop, it can be advocated up 4% slope is provided. There should not be any erosion hazard. Not suitable for very sandy soil and very clayey soil as they have too high or too low rate of infiltration. ही चिकन मातीची जमिनीमध्ये पण सुटेबल नाही जास्त, किंवा ही वाळुसरे जमिनीमध्ये पण सुटेबल नाही. चिकन मातीच्या जमिनीमध्ये काय होतं, पाणी पुढे सरकत नाही. मग चिकन मातीची जमीन काय करते, पाणी धरत बसती जास्त, त्यामुळे लवकर भिजून उरकत नाही. आणि सँडी जमीन जी आहे वाळुसरी त्यात काय होतं, पाणी खालीच जास्त मुरतं पुढे सरकत नाही. त्यामुळे ही जी मेथड आहे ही लोमी सिल्टी लोमी असल्या मेथड मध्ये चांगली सुटेबल आहे. आता बॉर्डर आणि स्ट्रिप मेथड, ऑल क्लोज्ड स्पेस्ड क्रॉप लाईक पल्सेस, व्हीट, बार्ली, अल्फाल्फा, बरसीम, ग्रास, रागी अँड स्मॉल ग्रेन ह्याच्यामध्येही वापरली जाते. ओके, ऑल क्लोज स्पेस्ड क्रॉप like pulses, wheat, barley, alfalfa, barsim, grasses, ragi, small millet grain ह्याच्यामध्ये ही मेथड वापरली जाते. म्हणजे थोडक्यात काय, ऍग्रोनॉमीची सर्वात जास्त पॉप्युलर मेथड ऑफ इरिगेशन आहे. ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मका, उडीद, सोयाबीन, ग्राउंडनट जी नावं घ्याचाल सगळ्या क्रॉप मध्ये, तर ऍग्रोनॉमी मध्ये सर्वात जास्त मेथड जर कोणती पॉप्युलर असेल तर ती आहे बॉर्डर आणि स्ट्रीप, ज्याला सारा मेथड म्हणतात. द विड्थ ऑफ द स्ट्रीम depending upon the size of the stream and normally this varies from 3 to 5 meter. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. The length is varied according to slope, stream size, slope, soil type. The length of the border stream and the recommended step limit of slope for various type of are given below. आता एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये विड्थ म्हणजे रुंदी आणि लांबी हे कोणत्या प्रकारची सॉइल आहे, ओके, ही कोणत्या प्रकारची सॉइल आहे ह्याच्यावर ते डिपेंड असते. आलं लक्षामध्ये? एकच मिनिट. तर सँडी किंवा सँडी लोमी सॉइल ज्याची लेंथ 6 मीटर ते 12 मीटर आहे आणि स्लोप 0.25 ते 0.60 आहे, ह्याच्या सँडी मध्ये ज्याचा स्लोप 0.25 ते 0.60 आहे आणि जी जमीन सँडी किंवा सँडी लोमी आहे त्याच्यावरची लेंथ किती ठेवायची पोरांनो, 6 ते 12 मीटर, जास्त लेंथ ठेवायची नाही. त्यानंतर मीडियम लोमी सॉइल जी मध्यम जमीन आहे ज्याचा स्लोप 0.20 ते 0.40% पर्यंत आहे, त्याची लेंथ किती ठेवायची, लांबी 10 मीटर ते 18 मीटर. आणि ज्याचा स्लोप क्लेई लोम किंवा क्लेई सॉइल आहे चिकन मातीची की जी पाणी धरून ठेवते जास्त, ज्याचा स्लोप 0.05 ते 0.20 आहे, त्याची लेंथ 15 ते 30 मीटर पर्यंत तुम्ही ठेवू शकता. तर तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि तुमचा स्लोप किती टक्क्याचा आहे ह्याच्यावर त्याच्या लेंथ ज्या आहेत त्या डिपेंड असतात. लार्ज वॉटर स्ट्रीम कॅन बी युज्ड सेफली, ह्याच्यामध्ये पाणी देणं उरकतं, फटाफटा शेत इरिगेट होतं. प्रोव्हाइड युनिफॉर्म वेटिंग ऑफ द सॉइल प्रोफाईल, सगळं जे सॉइल प्रोफाईल आहे, सगळी जी सॉइल आहे ते युनिफॉर्मली दिसते. लो लेबर रिक्वायरमेंट, जास्त लेबर्स लागत नाहीत, लेबर रिक्वायरमेंट जी आहे ती कमी लागते. डिसएडव्हान्टेज, रिक्वायर्ड रिलेटिव्हली लार्जर वॉटर स्ट्रीम फॉर क्विक ऍडव्हान्स ऑफ द वॉटर
टू मिनिमाइज द डीप परकॉलेशन लॉसेस ऍट द अप्पर एंड ऑफ द बॉर्डर. ओके, ह्यामध्ये एकच आहे की सुरुवातीला आपण ज्यावेळेस वरून पाणी सोडतो त्यावेळेस सुरुवातीला जे सुरुवातीचा सारा आहे तो जास्त, खालची जी बाजू आहे ती कमी भिजली जाते. ओके, हा एक त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. वेस्टेज ऑफ वॉटर बाय डीप परकॉलेशन इन कोर्स टेक्स्चर्ड सॉइल, ह्याच्यामध्ये जर हलकी जमीन असेल तर परकॉलेशन लॉसेस जास्त होतात कोर्स टेक्स्चर सॉइल मध्ये. हा एक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आलं लक्षामध्ये. त्यामुळे जमीन लोमी किंवा अशा पद्धतीची असली जावी. आता दुसरी आहे डीप फरो मेथड. ओके, आधी फोटो बघा म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, तर व्ही शेप असतोय, टॉपच्या सेक्शनला रिज म्हणतात पोरांनो आणि बॉटम सेक्शनला फरो म्हणतात. कळाला, इथं फोटोमध्ये दिसते रिज आणि फरो मेथड म्हणतात किंवा याला फरो मेथड ऑफ इरिगेशन पण म्हणलं जातं. ओके, काय कळलं तुम्हाला? इथं बघा असे चढ उतार असतात. जो वरचा भाग असतोय त्याला रिज म्हणतात, जो बॉटमचा भाग असतोय त्याला फरो म्हणतात. तर ही जी आहे ही रिज आणि फरो मेथड ऑफ इरिगेशन आहे. आता इथं बघा तुम्हाला दिसतंय का, मध्ये मोठा बुंडा आहे. ओके, त्याला बुंड्याला काय म्हणणार आपण? रिज. आणि जिथनं पाणी वाहते, ज्यातनं पाणी चाललेलं आहे त्याला काय म्हणतात आपण? फरो. तर त्याला डीप फरो किंवा रिजेस अँड फरो मेथड ऑफ इरिगेशन म्हणतात. बघा, एक 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 फरो मध्ये पाणी सोडलेलं असतं किंवा ऍट ए टाइम 3 ते 4 फरो मध्ये सुद्धा पाणी सोडलं जातं. एक एक फरो पण भिजवला जातो किंवा 4 फरो पण ऍट ए टाइम भिजवले जातात. जर पाण्याची स्ट्रीम बघा, इथं पाण्याचा पाठ मोठा आहे, पाणी भरपूर आहे, त्यामुळे ऍट ए टाइम 4 5 6 फरो मध्ये सुद्धा पाणी सोडलं जातं. कळलं तुम्हाला? फरो रिच कळला का? बुंड्याचा जो टोक आहे त्याला रिज म्हणायचं आणि बॉटम आहे त्याला फरो म्हणायचं. समजलं? इन द फरो मेथड ऑफ इरिगेशन द फ्लॅट बेड सरफेस इज कन्वर्टेड इनटू द सिरीज ऑफ रिज अँड फरो रनिंग डाउन द स्लोप. The space of furrow is ordinarily determined by the spacing of row crop. Depending upon the soil, crop spacing, farm equipment used, the spacing between furrow varies 16 to 120 centimeter. Okay, एकच मिनिट, एक अर्जंट फोन आहे. ओके, आवाज येतो, ऐकू, स्क्रीन दिसते का पोरांनो? येस सर. ओके, ठीक आहे. तर हे जे आहे, जे दोन रिज मधला अंतर जे आहे ते 60 ते 120 सेंटीमीटर असते आणि जी लेंथ असते ती 20 ते 30 मीटर पर्यंत असते. मागचा फोटो मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. हे शिकायला पोरांनो लय सोपं आहे. फक्त कसं आहे माहितीये का, हे कसं आहे, तुम्ही कॉलेजवर असता तर मी तुम्हाला फील्डवर फिरवूनच दाखवलं असतं, पण काय आता ही कोविडमुळे वाटोळं केलंय, आता काय करणार आम्ही तरी. एकच मिनिट, तुम्हाला फोटो दाखवतो. बॅक गेलो मी. आता ह्याच्यामध्ये यात एक तर या झूम वाल्यांनी परमनंट मार्कर काढून टाकलाय, ते येते टेम्पररी. हे बघा, ही जी लेंथ आहे ती जवळपास जी आहे ती 60 ते
120 सेंटीमीटर पर्यंत असू शकते. आता हे जाते लगेच टेम्पररी व्हॅनिशिंग पेंट असल्यामुळं. ओके, व्हॅनिशिंग पेंट का जाईना मला तेच समजायला नाही. ते जुम्मल सिस्टम चेंज केलेली आहे. ओके, ही जी लेंथ आहे पोरांनो ती मी काय तुम्हाला सांगितली 60 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर पर्यंत असते. म्हणजे दोन रीज मधलं अंतर, रीज म्हणजे ह्या टोकावरचं अंतर आणि खाली हा फरो आहे. आणि क्रॉप जे आहे का नाही पोरांनो ते खाली बॉटम मध्ये लावलं जात नाही. ओके, ते खालून 1/3 असं एका साईडला लावलं जातं. क्रॉपचं सोईंग एका साईडला होतं. क्रॉपचं सोईंग इथं टोकावर लावलं, वर लावलं रीजवर, तर काय होणार त्याला पाणी भेटणार नाही. आणि बॉटमला लावलं तर काय होणार ते पाण्यामध्ये बुडलं जाणार. त्यामुळं बुंड्याच्या एका साईडला जमिनीपासून एक 5 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर वर असं इथं क्रॉपचं सोईंग केलं जातं. लक्षात ठेवा, फरो मध्ये कुठं लावलं जातं, ऊसामध्ये जे आहेत ऊसाच्या कांड्या या जमिनीच्या खाली पुरतात, इथं सगळं मातीत दाबतात. पण बाकी जे क्रॉप असेल समजा भुईमुग आहे, मका आहे, ते कधी मध्ये नाही लावलं जात, बुंड्याच्या एका साईडला लावलं जातं. म्हणजे जेणेकरून त्याला मातीचा. आणि ही जी मेथड आहे दिस मेथड इज कॉमनली यूज्ड फॉर इरिगेटिंग लाईक पोटॅटो, बटाटा, शुगर केन, मक्का, कॉटन, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, शुगर बीट. ओके, त्यानंतर व्हेजिटेबल भाजीपाला म्हणजे टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असेल, भेंडी असेल, तर बऱ्याच ल्युटिसी ह्याच्यामध्ये भाजीपाल्यांच्या मध्ये रिजेस अँड फरोज मेथड मध्ये. पण आपल्या ॲग्रोनॉमी मध्ये जर म्हणायचं म्हटलं पोरांनो की भाजीपाला हे त्या हॉर्टिकल्चर मध्ये येतं, आपल्या ॲग्रोनॉमी मध्ये जर म्हटलं तर ऊसासाठी रीज आणि फरो मेथड आणि त्यानंतर कापूस आणि मक्यामध्येच वापरतात. ह्याच्यामध्ये पाणी चांगलं साठून राहतं किंवा पाणी चांगलं थांबून राहतं, त्यामुळे ऊसाला पाणी लागतं. त्यामुळे ही जी मेथड आहे हे ह्याच्यामध्ये वापरली जाते. समजलं तुम्हाला? ओके, डिपेंडिंग अपॉन द सॉइल टेक्स्चर furrow length range from 20 to 300 meter or even more. To avoid the overtopping and scoring the problem, furrow inflow rate are normally limited 2 to 3 meter square per hour per furrow. त्यामुळे काय होतंय ह्याच्यामध्ये एकामेका फरो मध्ये एक्सेस पाणी जाऊ नये म्हणून जो फ्लो रेट आहे, पाणी जे सोडायचं आहे ते 2 मीटर ते 15 मीटर पर हावर, 1 तासामध्ये जावं फरो मध्ये. ह्या स्पीडनं सोडलं जातं. जास्त स्पीडनं जरी सोडलं तर माती धुवून जाणे, फरो फुटणे हा प्रॉब्लेम पण येतो. This method can be used either with the small or the large stream of irrigation water because it can be diverted into any number of furrow. ओके, आता ही जी आहे बऱ्याच वेळा पाणी जर बारीक असेल तर एक एक फरो एक एक वेळा भिजवतात. आणि पाणी जर भरपूर असेल तुमच्याकडे, पाण्याचा लोटा जास्त असेल तर ऍट ए टाइम 3-3, 4-4 फरो मध्ये पण पाणी सोडलं जातं. शक्यतो ऊसाच्या शेतात करतात. स्लोप along the furrow may range from 0.2 to 0.2 to 2 मीटर. हे जे आहे ते 0.2 ते 2 मीटर स्लोप पर्यंत चालतं पोरांनो. जास्त स्लोप असेल तर हे काय पॉप्युलर होत नाही, नाहीतर पाणी काय होतंय सगळं खाली जाऊन थांबतं किंवा खाली जाऊन साठतं. ओके, एकच मिनिट, एक फोन आलाय अर्जंट. तर सॉरी फॉर डिस्टर्बन्स, मध्ये आधी फोन आल्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय. तर हे जे आहे हे अशा पद्धतीनं तुम्ही इरिगेशन देऊ शकता. फेअरली हाय इरिगेशन ऍप्लिकेशन इफिशियन्सी, खूप चांगली ऍप्लिकेशन इफिशियन्सी आहे अमंग द सरफेस मेथड. फरो सर्व्ड ऍज अ फील्ड ड्रेन इन टू एरिया ऑफ हेवी रेनफॉल. हा जो आहे हा फरो जो आहे तो हेवी एरिया रेनफॉल मध्ये काय करतो, पावसाचं पडलेलं पाणी त्या फरो मध्ये आणलं जातं. लो इव्हॅपोरेशन लॉसेस. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस काय होतं की फरोज असल्यामुळं निम्म्या भागावर सावली पडते, निम्म्या भागावर ऊन पडतं. आणि सूर्य मावळायच्या वेळेस पण निम्म्या भागावर सावली, निम्म्या भागावर ऊन पडल्यामुळं यात इव्हॅपोरेशन रेट जो आहे तो अतिशय कमी होतो.
आणि भरपूर जरी पाऊस पडला तरी जमिनीमधलं माती वाहून जात नाही. नॉट सुटेबल इन कोर्स टेक्स्चर्ड सॉइल विथ हाय रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन. ज्या सॉइल मध्ये पाणी जास्त मुरतं त्या जमिनीमध्ये हे काय जास्त पॉप्युलर नाही. पॉसिबिलिटी ऑफ इंट्राफरो सॉइल इरोजन. ओके, ह्याच्यामध्ये इंट्राफरो सॉइल इरोजन होतं थोडस आणि लेबर इंटेन्सिव्ह आहे, 1-2 लेबर लागतात. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. आता नेक्स्ट जे आहे पोरांनो ते आहे कंटूर डिच इरिगेशन. ओके, कंटूर डिच इरिगेशन काय दिसतंय तुम्हाला? डोंगरावरची शेती दिसतंय का? स्क्रीन दिसना झाली सर. हा, स्क्रीन दिसत नाही? हॅलो, स्क्रीन दिसत नाही का? दिसतीये सर. दिसते. हा, अरे एखाद्याला दिसत नसेल ते त्याचा नेटचा प्रॉब्लेम असेल. ओके, सो कंटूर डिच इरिगेशन मध्ये काय होते पोरांनो, इथं जर बघितलं तुम्ही तर एक उतार आहे. डोंगराला एक काय आहे? उतार आहे. आता तुम्ही म्हणसाल मग उतारावर शेती कशी करायची? तर इथं बघा त्या माणसानं काय केलंय, इथं फरो चर काढलेले आहेत बघा. इथं चर एक सर एक काढलेले आहेत त्या, म्हणजे पाणी जे आहे, जे पावसाचं पडणारं पाणी आहे, जे वाहणार आहे किंवा आपण जे इरिगेशन देणार आहे ते वरनं वाहून 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 म्हणजे भिजत भिजत त्यात चर एक चर भिजली की त्यातनं भरून दुसरे वरनं जमिनी भिजणार, दुसऱ्या चरीत पाणी साठणार, त्यातनं ओव्हरफ्लो होऊन तिसरी चर भिजणार, त्यातनं ओव्हरफ्लो होऊन चौथी भिजणार, त्यातनं ओव्हरफ्लो होऊन पाचवी भिजणार. सो डीचेस डग अलॉंग विथ द कंट्रोल लाईन ॲट डिफरंट इंटरवल क्लोज ग्रोईंग सिरियल अँड फॉरेस्ट क्रॉप. आता डोंगरावर बऱ्याच वेळा नाचणी, नागली किंवा अशी हलकी जी पिकं आहे ती नाचणी, नागली, वरी अशी जी हलकी पिकं असतात ना डोंगरावर, बाजरी, फिजरी, लोक काय करतात, ती डोंगर उतार आहे, आता त्याच्यात काही जास्त पिकं पण जास्त लावणार, जास्त उत्पादन पण येणार नाही, मग ही डोंगरा उतारावर आपल्याला हलकी पिकं लावते ती, आणि काय उत्पादन येईल ते येईल आणि काय जाईल ते जाईल. ह्यातनं काय असं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात का भरपूर येईल ती, अशाच भाग नाही. पण डोंगरावरची जमीन आहे, लेवलिंग करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, म्हणून आपलं पेरायचं काहीतरी हलकं ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मका, उडीद आपलं हलकं पिकं लावली जाते ती एकदम सोपं. किंवा चाऱ्याची पिकं लावते ती, जनावराला चारा होईल अशी पिकं लावते ती, आणि शक्यतो इरिगेशन द्यायच्याकडून भानगडीत पडत नाही. पावसाच्या पाण्यानं भिजत 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 जातं. ते फरो का बनवायचे, ह्या चरी काय खांदायच्या, पावसाचं पाणी थोडंसं आडावं, नाहीतर ह्या चरी नाही खाल्ल्या तर डोंगराचं सगळं पाणी पळून निघून जाईल, म्हणून या छोट्या छोट्या चरी खाल्ल्या जातात. चरी भरून खाली ओव्हरफ्लो होऊन पाणी हळूहळू हळूहळू जातं. तर याला म्हणायचं कंटूर किंवा डिच इरिगेशन. त्यानंतर पोरांनो आहे कोरॅगेशन. कोरॅगेशन, small furrow are adapted for close growing crop such as a grain or fodder pasture crop. This is a special method of furrow irrigation. Corrugation or reel are shallow furrow running down the slope from the head ditch or lateral which sometimes very close to each other. आता ह्या कोरॅगेशन मध्ये काय केलं जातं, ऍट ए टाइम, हे रिज आणि फरो मेथड ऑफ इरिगेशनच आहे, पण ऍट ए टाइम 7-8-10 रिज आणि फरो एकदमच भिजवल्या जातात. बघा काय केलं इथं, बघा किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 8-9 फरो एकदमच भिजवायच्या. म्हणजे एक एक फरो भिजवत बसायचं नाही, 8-9 फरोला एकदमच पाणी सोडायचं. 9 भिजल्या की पुन्हा 8-9 एकदम घ्यायच्या आणि एकदम 8-9 ला पाणी सोडायचं. ह्याला म्हणायचं कोरॅगेशन. स्मॉल फरोज, जिथं छोटे छोटे फरोज असतात तिथं ऍट ए टाइम पाणी सोडलं जातं आणि 8-9 एकदमच भिजवल्या जातात. किंवा चेन सिस्टम असते पोरांनो, बघा इथं चेन सिस्टम असते. म्हणजे आता तुम्हाला 1 मिनिट थांबा, अॅनोटेशन घेतो. आता इथं बघा पाणी सोडलंय, ओके, लाईनिंग आपण घेऊया, नाहीतर मी स्पॉटलाइट पेक्षा हितनं या फरो मधनं पाणी सोडलं, हितनं इकडे टर्न मारला, हे भिजत गेलं, हितनं इकडे टर्न मारला, हे भिजत गेलं, हितनं इकडे टर्न मारला. बघा फरो मधनं कसं पाणी गोल 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 फिरतंय, हे असं भिजतंय. म्हणजे एकदा पाणी सोडलं की 4 फरो भिजतात. आता इथं बघा दुसरा नंबर 2, बघा त्या फरो मधनं पाणी सोडलं, हितनं टर्न मारला, इकडे गेलं 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 गेलं, खालीवर होते जरा माऊस मुळे, पुन्हा इथनं बघा गोल 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 सोडलं इथनं पाणी, पुन्हा हे 4थ्या नंबर मध्ये चाललंय भिजत 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 भिजत, जरा सॉरी वर गेलं माझ्याकडून. असं म्हणजे एका फरो मधनं पाणी सोडायचं आणि हे वेड वाकडं इकडे बघा प्रत्येक ठिकाणी बघा अशी सिस्टम आहे. म्हणजे एका फरो मधनं पाणी सोडायचं, त्या बुंड्यातनं दुसऱ्या फरो मध्ये फिरून पाणी येतं,
फिरल्यानंतर तिसऱ्या फरो मध्ये पुन्हा फिरून पाणी येतं आणि पुन्हा इथं चौथ्या फरो मध्ये इथं क्लोज केलेलं असते. ओके, ह्याला म्हणायचं कोरॅगेशन. असं पण असतंय किंवा चारीमध्ये ह्यातनं सेपरेट सोडायचं, 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 ह्यातनं सेपरेट ऍट ए टाइम 5-6 फरो मध्ये सेपरेट सोडायचं. सेपरेट 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 किंवा एकातनं सोडायचं गोल 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 फिरवायचं ते पाणी. ह्याला म्हणलं जातं कोरॅगेशन. कळालं तुम्हाला कोरॅगेशन म्हणजे काय आहे ते पोरांनो? अतिशय सोपं मेथड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे सर्ज मेथड ऑफ इरिगेशन. ओके, सर्ज. सर्ज म्हणजे काय असते पोरांनो? एक पाईपलाईन असते आणि पाणी जे आहे ते वेन वॉटर फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ द सॉइल अँड इरिगेशन फरो द इनफिल्ट्रेशन रेट इज हाय. म्हणजे इथं काय केलं जातं, छोट्या छोट्या तोट्या बसवलेल्या असतात पाईपीला. म्हणजे काय करायचं, एका सरीमध्ये पाणी सोडायचं 5 मिनिटं, अर्धी सरी भिजली की पाणी बंद करायचं, दुसऱ्या सरीमध्ये पाणी सोडायचं 5 मिनिटं 5-10 मिनिटं, पुन्हा अर्धी सरी भिजली की पाणी बंद करायचं, पुन्हा तिसऱ्या सरीमध्ये पाणी सोडायचं 5 मिनिटं, पुन्हा वॉल बंद करायचा. म्हणजे एकाडे एक भिजवायचं. म्हणजे तुम्ही म्हणताल असं काय करायचं, तर एक लक्षात ठेवा, एखाद्या सरीमध्ये कंटिन्युअस पाणी सोडलं, एक सरी भिजायला समजा अर्धा तास जातोय, तर अर्धा तास जर त्या सरीमध्ये पाणी सोडलं तर सरीच्या सुरुवातीला जास्त पाणी मुरतं आणि सरीच्या शेवटी अतिशय कमी पाणी पोचतं. मग काय करायचं माहितीये का, प्रत्येक सरीमध्ये सुरुवातीला एक 5-6 मिनिटं पाणी सोडायचं, 10 मिनिटं पाणी सोडायचं, पुन्हा बंद करायचं, पुन्हा दुसऱ्या सरीत 10 मिनिटं पाणी सोडायचं, पुन्हा बंद करायचं, पुन्हा तिसऱ्या सरीत 10 मिनिटं पाणी सोडायचं, पुन्हा बंद करायचं, पुन्हा चौथ्या सरीत 10 मिनिटं पाणी सोडायचं, पुन्हा बंद करायचं. त्याच्यामुळे काय होतं, जमिनीमध्ये 10 मिनिटं पाणी सोडल्यामुळं जमीन स्वेलिंग होते, फुगते आणि पुन्हा चौथ्या नंबरवरनं पुन्हा पहिल्या नंबरवर यायचं आणि पुन्हा त्यात पाणी सोडायचं. म्हणजे काय होतं, पाणी स्पीडनं पुढे जातं आणि कमी पाण्यामध्ये जास्त एरिया इरिगेट होतो. तर सर्ज इरिगेशन म्हणजे काय, वेन वॉटर इज फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ द सॉइल in an irrigation furrow, the infiltration rate is high. As the water continues to run, the infiltration rate at the point in the furrow is reduced to the near constant rate. ओके, म्हणजे सुरुवातीला इन्फिल्ट्रेशन रेट, जमिनीमध्ये पाणी जास्त मुरतं म्हणून सुरुवातीला थोडंसं पाणी सोडायचं, बंद करायचं, म्हणजे माती फुगते आणि 10-15-20 मिनिटांनंतर पुन्हा पाणी सोडायचं, म्हणजे पुढचा एरिया लगेच कव्हर होतो. इफ वॉटर इज शट ऑफ and allowed to infiltrate, the surface particle consolidate, म्हणजे फुगतात and form a partial seal in the furrow. When water is reintroduced into the furrow, the intake rate can be reduced to partial sealing action. The result is more water movement down and less infiltration. त्यामुळं वॉटर मुवमेंट जे आहे ती कमी होते आणि इन्फिल्ट्रेशन जे आहे ते लेस होतं. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीमध्ये हे जे आहे ह्याला म्हणायचं सर्ज इरिगेशन. तर या सर्ज इरिगेशन मध्ये द सायकल टाइम मीन्स द टाइम फ्रॉम द बिगिनिंग ऑफ वन सर्ज टू बिगिनिंग ऑफ नेक्स्ट सर्ज. म्हणजे जे आपण पाणी सोडतो 5-10 मिनिटं प्रत्येक याच्यामध्ये, त्याला एक सर्ज म्हणायचं. द सायकल रेशो ऑफ फ्लो टाइम कंटिन्यूज assuming the cycle time is a 20 minute and the cycle ratio is the 1:2. म्हणजे 10 मिनिटं एकात सोडायचं, 10 मिनिटं दुसऱ्यात सोडायचं, 10 मिनिटं तिसऱ्यात सोडायचं, पुन्हा 10 मिनिटं पहिल्यात सोडायचं, किंवा 20-20 मिनिटाची सायकल असते. 10 मिनिटं पहिल्यात सोडायचं, 10 मिनिटं दुसऱ्यात सोडायचं, 10 मिनिटं तिसऱ्यात सोडायचं, असं पण टाइम असतं. किंवा 20-20 मिनिटं, 20 मिनिटं पहिल्यात सोडायचं, थांबायचं, दुसऱ्यात सोडायचं 20 मिनिटं, तिसऱ्यात सोडायचं 20 मिनिटं, चौथ्यात सोडायचं 20 मिनिटं. सो दिस इज नोन ऍज सर्ज मेथड ऑफ इरिगेशन. एकाड एक अशा पद्धतीनं जे केलं जातं त्याला म्हणलं जातं सर्ज मेथड ऑफ इरिगेशन. कळलं का तुम्हाला? टप्प्याटप्प्यानं, म्हणजे स्टॉप स्टार्ट अशा रीतीनं पोरांनो आतापुरतं मी एवढं तुम्हाला शिकवतो. सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे काय आणि ड्रिप आणि स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला दुपारी शिकवीन. दुपारी आपलं प्रॅक्टिकल आहे, तर हे थिअरी आणि प्रॅक्टिकल आहे. हे खूप मोठं आहे पोरांनो, अजून शिकवायला कमीत कमी 1 तास लागेल आणि 12 वाजलेले आहेत. माझ्या लेक्चरचं टायमिंग संपत पण आलेलं आहे. तर सर्वांनी व्हिडिओ ऑन करा आणि आतापर्यंत शिकवल्यापैकी कोणाला काही शंका असेल तर विचारा आणि शंका विचारत जावा. डाऊट शंका तुम्ही विचारा तर तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्ही जर शंका डाऊट नाही विचारले तर तुम्ही शिकणार काय? व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी.
कोणाला काही शंका आहेत का? सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. हा मोठा लेक्चर आहे पोरांनो, अजून कमीत कमी